2019 पासूनच्या 5 वर्षात 3 वेळा शिरोळ तालुक्यात महापूर येऊन नुकसान झालंय. महापूर नियंत्रणासाठी सरकार 1 रुपयासुद्धा खर्च करत नाही. वारंवार येत असलेल्या महापुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक बँकेकडून 3200 कोटी रुपये कर्ज घेण्यात आले. त्या पैशातून सर्वात जास्त नुकसान सोसणाऱ्या शिरोळ तालुक्याला पूरमुक्तीसाठी काय नियोजन करणार हे अजून समजलेलं नाही. महापूर येऊ नये म्हणून जागतिक बँक पैसे लावत आहे आणि त्यात शहरांना प्राधान्य देऊन पूर लवकर ओसरण्यासाठी म्हणून 2 आठवड्यापूर्वी शासन निर्णय निघाला. त्यात 1000 कोटी रुपये कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजीमध्ये 2 गटारी करण्याचं नियोजन समोर आलंय. मात्र पुरामुळे ज्या शिरोळ तालुक्याचं मोठं नुकसान होतं त्या शिरोळ तालुक्याला किती निधी मिळणार हे मात्र अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे पूर व्यवस्थापनासाठी खर्च करण्यात येणारा जागतिक बँकेचा निधी शिरोळ तालुक्याला अधिक मिळावा, तसंच अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येऊ नये या मागण्यांकरता शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांनी लाक्षणिक उपोषण केलं. शासनानं जागतिक बँकेकडून जे निधी घेतलेला आहे त्या निधीचा उपयोग महापुरावरच व्हावा. जसं नदीचं खोलीकरण, सरळीकरण असू दे, पुलांचे भराव काढायचे असू दे, या कामासाठी त्या निधीचा वापर व्हावा यासाठी आम्ही बैठक लावा अशी मागणी करत आहोत. आणि गेली 1 महिना झाला त्यासाठी निवेदन देऊन अद्यापही बैठक लावलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, अलमट्टीची उंचीवाढ कर्नाटक शासन या ठिकाणी करत आहे. ती उंचीवाढी संदर्भात शासनानं गांभीर्यानं घेऊन 2 वेळा मिटिंगा झाला पाटबंधारा मंत्रालयामध्ये, तरीसुद्धा तो गांभीर्याने घेतले नाही. ते गांभीर्याने घेऊन तात्काळ महाराष्ट्राचे सरकारनं त्या ठिकाणी जे पुरावे आराखडे अहवाल आहेत ते घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये तात्काळ जावं कर्नाटक शासनाच्या विरोधात अलमट्टी उंचीवाढीच्या संदर्भात. या आमच्या मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहोत. पूरग्रस्तांनी सुरू केलेल्या लाक्षणिक उपोषणस्थळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली. पूरग्रस्तांच्या मागण्या समजून घेत याबाबत येत्या 8 दिवसात स्वतंत्र बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनंजय चुडमुंगे, राकेश जगदाळे, रशीद मुल्ला, महादेव काळे, अरुण यादव यांच्यासह पूरग्रस्त उपस्थित होते.